श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. आनंद महाराजांची मूर्ती स्थापना झाल्यापासून श्री महाराजांना व त्यांच्या सर्व गुरुबंधूंना श्री रामानंद महाराजांवर मेघडंबरी असावी असे वाटत होते. इसवी सन 1963 मध्ये श्री रामानंद महाराजांच्या चरित्र प्रकाशनानंतर मेघडंबरी करण्याचे निश्चित झाले. मेघडंबरी बनवण्यासाठी लागणारे सर्व सामान आणण्यासाठी महाराजांनी बाळाभाऊ मिस्त्रींना मुंबईला पाठवले. तेथे त्यांनी श्री रामदास तांबे यांच्याबरोबर लाकडाचे सर्व कोरीव काम करून घेतले व त्यासाठी लागणारे सर्व सामान घेऊन बाळाभाऊ मिस्त्री रामदास तांबेंबरोबर साखरखेर्ड्यास आले. तेथे बाळाभाऊ मिस्त्रींनी ही मेघडंबरी तयार केली. 1964च्या गुरुपौर्णिमा उत्सवात श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीवर ही अत्यंत सुंदर अशी मेघडंबरी बसविण्यात आली. कृष्णराव उर्फ बापूसाहेब देशमुख पिंपळगाव राजा यांनी श्री महाराजांची मूर्ती व पादुकाभोवती सुंदर संगमरवरी फरशी बसवून घेतली. या मेघडंबरीमुळे श्री रामानंद महाराजांची फारच शोभा वाढली. असो, डोंगर शेवलीचे उमाकांतराव आणि गंगाबाई यांचे धाकटे चिरंजीव शिवराव व त्यांच्या पत्नी काशीबाई यांना 2 मुले होती. मोठा त्र्यंबक उर्फ रावसाहेब व द्वितीय चिरंजीव नागोराव उर्फ अण्णासाहेब. तिसऱ्या खेपेला काशीबाई 7 महिन्याच्या गर्भवती असताना त्यांचे पती शिवराव यांचं विषमज्वराने दुःखद निधन झालं. पुढे काशीबाईंना मुलगा झाला. त्याचं नाव ओंकारेश्वर तथा बापूसाहेब. काशीबाई यांना न्हाव्याचे रंगनाथ महाराज यांचा अनुग्रह होता. श्री रामानंद महाराज अधूनमधून डोंगर शेवलीला जात असत. श्री रामानंद महाराजांवर काशीबाईंची सद्गुरूप्रमाणेच निष्ठा होती. श्री रामानंद महाराज डोंगर शेवलीस आले म्हणजे ते या सर्व अगदीच लहान असणाऱ्या बालकांबरोबर त्यांच्यातलाच एक होऊन खेळत असत. पुढे त्र्यंबकराव उर्फ रावसाहेब आणि नागोराव उर्फ अण्णासाहेब यांनी श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह घेतला. अण्णासाहेब पुढे तहसीलदार झाले. ही सर्वच डोंगर शेवलीकर आणि डोंगर खंडाळेकर देशपांडे मंडळी साखरखेर्ड्याला बहुतेक सर्व उत्सव महोत्सवास येत असत. पुढे यांच्या मुलांनी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले. हे सर्व देशपांडे कुटुंब श्री महाराजांना श्री रामानंद महाराजांप्रमाणेच मानित असत व त्यांचा अत्यंत आदर करीत. श्री महाराज डोंगर शेवलीला बहुतेक दरवर्षीच जात असत. तेथे गेले म्हणजे ते तेथून जवळ असलेल्या डोंगर खंडाळा, शेलसूर, वरवंड, करवंड आदी गावी जात असत. या सर्व गावात महाराजांची अनुग्रहित मंडळी बहुसंख्येने होती. अण्णासाहेब अकोल्याला तहसीलदार असताना साधारण 1954-55 मध्ये त्यांनी श्री महाराजांच्या उपस्थितीत सर्व कुटुंबीय व नातेवाईक मंडळी मिळून 13 कोटी जपाचा संकल्प सोडला. जप पूर्ण झाला त्यावेळी जपाच्या सांगतेसाठी श्री महाराजांना त्यांनी अकोल्याला घरी बोलाविले होते. साधारण 1957-58च्या दरम्यान हा जप सांगता सोहळा संपन्न झाला. त्यावेळी श्री महाराजांबरोबर जिजीमाय व उमाकाकू देशपांडे होत्या. या सांगता समारंभाच्या वेळी त्यांनी 7 दिवस श्री महाराजांचे अध्यात्म रामायण लावले होते. या 7 दिवसात अखंड नामगजर व भरपूर अन्नदान झाले. पुढे सन 1959 मध्ये अण्णासाहेब निवृत्त झाले. त्यानंतर ते बुलढाण्याला राहण्यास आले. बुलढाण्यास श्री महाराज अधूनमधून त्यांच्याकडे जात असत. श्री महाराज बुलढाण्यास आले म्हणजे रिक्षा करून अण्णासाहेबांकडे जात. महाराज रिक्षेतून उतरले की जमिनीवर जिथे पाय ठेवत ती त्यांची पायधूळ अण्णासाहेब अत्यंत श्रद्धेने आपल्या मस्तकी लावित असत. एवढी श्रद्धा त्यांची महाराजांप्रती होती. श्री महाराजही गुरुबंधू म्हणून त्यांना फार मान देत असत. इसवी सन 1964 मध्ये श्री महाराज एक वेळ त्यांच्याकडे मुक्कामास होते. त्यावेळी त्यांचा लहान मुलगा भरत 8व्या वर्गात शिकत होता. इथे येण्याच्या साधारण महिनाभर आधी महाराजांनी घेतलेली चप्पल त्यांना चावत होती. तेव्हा महाराज भरतला म्हणाले, "अरे बाळ, माझ्या या चपलेने मला चालण्याचा फार त्रास होतो. तेव्हा तुझी चप्पल मला होते का पाहू दे बरं." भरतने लगेच आपली चप्पल श्री महाराजांना दिली. ती चप्पल घालून महाराजांना चांगलं चालता येऊ लागलं. तेव्हा महाराज म्हणाले, "अरे, या चपलेने मला चांगलं चालता येतं. तेव्हा ही मला राहू दे आणि ही माझी चप्पल तू घे." आणि महाराजांनी आपली चप्पल त्याला दिली.
परंतु वय लहान असल्यामुळे त्याने ती चप्पल वापरली. खरं म्हणजे त्याची कुठलीही पारमार्थिक पात्रता नसताना महाराजांनी आपल्या वाहना देऊन त्याच्यावर कृपा केली होती. परंतु परमार्थात अनभिज्ञ असल्यामुळे सद्गुरूंच्या पादत्राणाचं वाहनांचं महत्त्व त्यावेळी तरी त्याला कळलं नसावं आणि खरं म्हणजे कृपा संपादित करण्यासाठी लागणारी पात्रता थोडी कमी पडली असावी. आज त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे महाराजांची कृपा पाहून भरतचा ऊर भरून येतो, डोळे पाणावतात. अण्णासाहेबांच्या या दोन्ही लहान मुलांच्या बारशाच्या वेळी अण्णासाहेबांच्या आई काशीबाई होत्या. त्यांनी या दोन्ही मुलांच्या बारशासाठी महाराजांना घरी बोलावले होते आणि या दोन्ही मुलांची नावे श्री महाराजांनीच ठेवली. मोठ्या मुलाचं नाव राम आणि लहान मुलाचे भरत. रामभरताप्रमाणेच या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. श्री महाराजांनी भरतला आपल्या वाहनात दिल्याचा हा प्रसंग पाहून श्री रामानंद महाराजांनी श्री रामदास तांबे यांना दिलेल्या वाहनांचं स्मरण झालं. श्री रामानंद महाराजांनी स्वतः आपल्या वाहना रामदास तांबे यांना दिल्या होत्या. त्यांच्या पश्चात पुढे त्या वाहना त्यांच्या मुलांकडून विनायकराव धानोरकरांकडे व त्यांच्याकडून मधुकरराव जोशी औरंगाबाद यांच्याकडे आल्या. आजही मधुकरराव जोशी यांच्याकडे महाराजांच्या त्या वाहना असून त्यांनी आपल्या देवघराच्या बाजूला काचेच्या पेटीत त्या वाहना ठेवल्या आहेत. त्याला दररोज फुले वाहून ते व त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी तसेच त्यांच्याकडे येणारी महाराजांची सर्व मंडळी त्या वाहनांचं श्रद्धायुक्त अंतःकरणाने दर्शन घेतात. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज प्रवास करत असलेले छकडे उलटले. परंतु या अपघातातून त्यांनी आपल्या गुरुबंधूंना कसे वाचवले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.